शिक्षण मंत्री दादा भुसे आज बुलढाणा दौऱ्यावर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2025 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार। हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचं आज आंदोलन, मनसे नेते संदीप देशपांडेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। माळेगाव साखर कारखान्यासाठी उद्या मतमोजणी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान। पैठणमध्ये धनगर समाजाच्या वतीनं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा नागरी सत्कार, यावेळी 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आक्रमक झाले आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सवाल केलाय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। नांदेडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ग्वाही। तुळजापुरात समाजवादी पक्षाचं शक्ती प्रदर्शन, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन। मुंबईत आज आणि उद्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधिमंडळ अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन, एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पत्रकार परिषद घेणार। लोकलच्या मोटरमन कॅबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच, मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय, मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले, आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर। मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक, गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार। अमरावतीत भातुकलीतील वाठोडा शुक्लेश्वर ते माठरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक, पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत, पुलाचं काम तातडीनं करण्याची वाहन चालकांची मागणी। विदर्भातील शाळा आजपासून सुरू होणार, अमरावतीतील 1572 शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा, लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार विद्यार्थ्यांचं स्वागत, तर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप। डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरू, 4थी सीट घेतल्याने कारवाई केल्याने वाद, रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घातला वाद। सोलापूरचा डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण, मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे अटकेत। शिवाजी पार्कमध्ये वाढती वर्दळ आणि वाहन कोंडीमुळे आता पोलिसांचे नागरिकांना आवाहन, शिवाजी पार्क पोलिसांकडून बॅनर लावत जाहीर आवाहन। परभणीच्या पूर्णा पालिका परिसरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांच्या तक्रारीनंतरही पालिकेकडून दुर्लक्ष, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। 28 वर्षीय महिला पायलटचा कॅबमध्ये विनयभंग, मुंबईच्या घाटकोपर येथील धक्कादायक घटना, कॅब चालकाचा 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। घराबाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये शिरला साप, धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परभणीच्या पूर्णेत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला, नागरिकांकडून अनेक तक्रारी करूनही नगरपालिकाकडून स्वच्छतेसंदर्भात दुर्लक्ष केलं जाते, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। नांदेडमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयानं केली 1.5 लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड, श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेतर्फे उपक्रम। पालघरच्या तलासरी तालुक्यात महिलेच्या मृतदेहावर भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ, आदिवासी ग्रामीण भाग आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित, राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी। कराडमध्ये दमदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, मुडशी बंधारा देखील ओसंडून वाहू लागला।
महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीनं वेण्णामाईच्या ओटी भरणाचा कार्यक्रम पार. वेण्णा तलाव यंदा जूनमध्येच पूर्ण क्षमतेने भरला. स्थानिकांकडून समाधान व्यक्त. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित. राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन येथे मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. जनजीवन विस्कळीत. खवळलेल्या समुद्रात पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर. भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना गेलेल्या जीवरक्षकांनी बाहेर काढलं. वसई विरारमधील घटना. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस. ढगफुटी सदृश परिस्थिती. सध्या पूरस्थिती निर्माण. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकांचं नुकसान. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आलाय. पैठणमध्ये शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मुसळधार पावसाची आवश्यकता. नांदेडमध्ये कंधार येथील साधू महाराज कंधारकर यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. माळेगावच्या खंडोबा देवस्थानी मुक्काम करून पुढे ही दिंडी लातूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली. ओदिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर मुंबईमध्ये शस्त्रक्रिया. पटनायक यांच्यावर पाठीच्या कण्यासंदर्भात समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया. समर्थकांकडून तात्काळ बरे होण्याची प्रार्थना. जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 9 दुचाकी आणि 3 कार जप्त. मालेगावमध्ये 8 घरांमध्ये एकाच रात्री घरफोडी. चोरीच्या घटनेत वाढ. परिसरात भीतीचं वातावरण. सोलापूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील घटना. वैद्यकीय डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल. लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार. कुसगाव भागातील धक्कादायक घटना. पीडित मुलीच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार. बीडमध्ये पूर्ववैमनस्यातून वकिलाकडून महिलेला मारहाण प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. गावात तणावाचं वातावरण. पोलिसांचा बंदोबस्त वाढला. सोलापूरमध्ये 2 गटात दगडफेक. वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्याने वाद झाल्याची माहिती. कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ राडा. वाहतूक पोलीस आणि वाहन चालकात भर. रस्त्यावर हाणामारी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपुरात अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन थंडर. ऑपरेशन अंतर्गत 240 ग्रॅम एमडीचे खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक. 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये युवकाची हत्या. चामर लेण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील घटना. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्याला मारहाण. बीडच्या शिवाजीनगर पोलीस हद्दीतील घटना. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवरही मद्यपीचा हल्ला. शिवाजीनगर पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल. अमरावती दामिनी पथकाकडून 13 युवक युवतींना ताब्यात घेतलं. कॅफेच्या आड आंबट शौकीनींचा अड्डा चालवणाऱ्या काही कॅफेवर पथकाची धाड. भंडारा तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानामध्ये चोरी. 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरी. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अमरावतीत 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून अत्याचार. लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकून अत्याचार. अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारा 1 जण जेरबंद. जालन्याच्या महामार्ग पोलिसांची कारवाई. चंदन झिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरात पिग्मी एजंटकडून 4 जणांना 65 लाख रुपयांचा गंडा. फरार दाम्पत्याचा शोध सुरू. तेलाच्या गाड्या साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून दुप्पट नफा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक.
साताराच्या कोयना नगर परिसरात दुर्मिळ अस्वलाचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावतीच्या SRP कॅम्पमध्ये बिबट्याचा वावर, कर्मचाऱ्यांच्या घराबाहेर बिबट्याचा वावर, CCTV कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची दृश्य कैद. पुण्यात सिंहगड पायथ्याची गावांमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडमध्ये टायर फुटल्यामुळे कंटेनर उलटून भीषण आग, नरसी नायगावहून नांदेडकडे येणाऱ्या सुपारीच्या कंटेनरला आग, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका शेतमजुराचा मृत्यू, शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून मृत्यू. मुंबई बंगळुरू महामार्गावर पेट्रोल पंपाची डंपरची दुचाकीला धडक, फरफटत नेल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात. मनमाडजवळ पुणे मालेगाव मार्गावर बसचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेच्या नाल्यात घुसली, सर्व प्रवासी सुखरूप. विद्या बालन फॅमिली सोबत मुंबई विमानतळावर स्पॉट, सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस. हाऊसफुल 5ला पुन्हा एकदा आठवड्याच्या शेवटी फायदा, पहिल्या दिवशी चित्रपटाची 24 कोटी रुपयांची कमाई. हातात टाळ घेत भजनात दंग झाली गौतमी पाटील, गौतमीनं नुकतीच वारकऱ्यांची सेवा केली आणि खास क्षणाचा व्हिडिओ तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.